भैया आपली टोळीच अशी ना, ज्यांना सूर्यनमस्कार करा म्हणले होते ते सूर्याकडे बघून हात जोडतात. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी प्रताप तनपुरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे, आपण सकाळी सकाळी आता व्यायामला येतो, कारण भैया डिग्रीलाही वाढलेली, त्यामुळं आता व्यायामला येणं गरजेचंच झालेलं आहे. तर असं जातं नाही भैया, असं वातावरण आहे ना, नाथखोळा जळगाव धुळा. तर विषय असा आहे, आपल्याला जाताना लतीफ भैया भेटलेला. मग काय त्याचं थोडं मनोगत ऐकत होतो, त्याचं म्हणणं मांडित होता ना, आम्ही ते ऐकत होतो. मग भैया जाताना एवढं धुकं पडलेलं ना गावात, एकदम असं क्वालिटी वातावरण वाटत होतं. मग तिथून पुढं आपण घरी आलो, घरून परत टावेल घेऊन आपण चाललो होतो आता पोवायला. कसं व्यायाम केल्यावर पोवायलाच पाहिजे ना. मग आलो विहिरीवर, बघा सकाळी सकाळी इतकी क्वालिटी पाणी होतं ना बाई, म्हणजे बिस्लरीच्या बॉटलला काय करतो, इकडं विहिरीचं पाणी एवढं क्वालिटी होतं भैया. मग आणि भैयाने टाकली ना उडी, नाद करते काय, पोवायला यावंच लागतं. भैया नादात वाद झाला तरी चालन, पण नादच पुरा झाला पाहिजे ना, असं आपल्या टोळीचं म्हणणं आहे. आता टोळी म्हणल्यावर विषय टॉपचाच असतो. मग आपण पाहू ना, आता घरी चाललो होतो, घरी आलो, आपला सोमराज इथं काय टी व्ही पाहत होता. मग तिथून आपण डायरेक्ट 5 वाजता आहे ना गट्टुडा आणायला गावताचं निघालो होतो रानात. भैया कसा आहे व्ह्यू इकडं दिवस मावळताना. मग भैया आता घरी चाललो होतो आणि भैया डायरेक्ट घरी येऊन मग तुळशीचं लग्न लावून टाकलं. विषय पंपात झाला नाही का. आपल्याला 2 दिवस झालं होतं लग्न लावायचं होतं, पण काय मुहूर्तच सापडत नव्हतं. शेवट आज मुहूर्त सापडला, फटाके वाजवले. चला भेटू पुढच्या ब्लॉग.